नमस्कार सर्वांना. आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर आज जो आपला सब्जेक्ट आहे तो म्हणजे इंडिया विक्स. त्याचं कारण असं आहे की सध्या मार्केटमध्ये इंडिया विक्स ही वाढत चाललेली आहे. त्याचं मेन रिझन आहे ते म्हणजे येणारं इलेक्शन. तर आज आपण पाहू शकता की तारीख आहे 15 मे आणि टाइम ही आपण पाहू शकता. तर ह्याच्यामध्ये आता मार्केट सध्या चालू आहे 22,200 वर. आणि इंडिया विक्स, आता जर कोणाला माहिती नसेल की इंडिया विक्स ही का आहे, तर इंडिया विक्स हा एक मेजर रोल प्ले करतो. तो म्हणजे ऑप्शन वरती. ऑप्शनच्या ज्या प्राइस असतात, प्रीमियम असतात, त्याच्यावर डायरेक्टली इम्पॅक्ट हा इंडिया विक्सचा होत असतो. जेव्हा पण मार्केटमध्ये सिच्युएशन असते की पॅनिक सिच्युएशन असते किंवा अनसर्टिनिटी असते, येणाऱ्या काही दिवसात काहीतरी मेजर इव्हेंट किंवा असं काहीतरी अनाउन्समेंट असते, बजेट सारखी गोष्ट असते, इलेक्शन आहेत, किंवा फेडचं काही इम्पॉर्टंट अनाउन्समेंट असेल ज्याचा मार्केटवरती परिणाम होणार आहे, तो अपसाइड होणार आहे की डाऊन साइड हे मार्केटला माहित नसते आणि त्यावेळी मार्केट हा पॅनिक रिॲक्ट होत असतो. तर आपण पाहूया इंडिया विक्स. आता सध्या इंडिया विक्स हे बघा, इंडिया विक्स ही सध्या काही दिवसांमध्ये, मागच्या काही दिवसांमध्ये बघा, ह्याच्यामध्ये एक मेजर मुवमेंट दिसत आहे आपल्याला. इथून जवळजवळ ती 100% वाढ झाली आहे. म्हणजे जी 10 होती ती आता 20 वर आली आहे. एक नॉर्मली इंडिया विक्स ही 15 पर्यंत एक नॉर्मल मानली जाते, की 15 पर्यंत जेव्हा असते तेव्हा नॉर्मल मार्केट असं आपण समजू शकतो. परंतु जेव्हा 15, 20, 25 अशी जेवढं पॅनिक मार्केट असणार तेवढी ती विक्स वाढत जाणार. आणि विक्स आपण पाहू शकतात, जर आपण मोठ्या टाइम फ्रेम मध्ये गेले तर इंडिया विक्स जेव्हा जेव्हा मार्केट पॅनिक झालेलं आहे तेव्हा इंडिया विक्स ही वाढत गेलेली आहे. ही बघा, काही सिच्युएशन मध्ये म्हणजे मार्च 2020 वगैरे जे कोरोनाचे हे झालेले होते त्याच्यामध्ये विक्स मध्ये वाढ आपण इथे पाहू शकतात की 86 पर्यंत विक्स गेली होती इंडिया विक्स. मग 86 पर्यंत गेली होती किंवा आता 20 पर्यंत आहे, त्याचा इम्पॅक्ट काय होणार तर आपण इथे पाहू शकतात की आता सध्या इंडिया विक्स ही 20 पर्यंत आहे आणि मार्केट आपलं जर पाहिलं आपण तर 22,200 वर निफ्टी सध्या ट्रेड करत आहे. तर ह्याचा कोरिलेशन कसं आहे ते आपण एकदा पाहून घेऊया. मार्केट आहे 22,200, विक्स आहे जवळजवळ 20च्या इथे. आता आपण इथे पाहू शकतात की निफ्टीचं आपण NSE वर एक ऑप्शन चेन पाहून घेऊया. ओके, तर आता ह्याचा इम्पॅक्ट कसा असणार आहे आपल्या ऑप्शनवर. तर 22,200 जर तुम्ही ATM ची स्ट्राईक प्राइस बघितली तर ती कॉलची आहे 75 रुपीज आणि पुढची तुम्ही पाहू शकता जवळजवळ 88 रुपीजची आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये पण एक मेजर डिफरन्स आपल्याला दिसून येतो की ATMचे जे स्ट्राईक प्राइस आहेत ह्याच्यामध्ये एक डिफरन्स येत गेलेला आहे. हा 75 आहे तर हा 88 आहे. तर इंडिया विक्स वाढल्यामुळे आहे ना, प्रीमियमच्या व्हॅल्यू मध्ये ही वाढ होते. आता उद्या एक्सपायरी आहे, त्या हिशोबाने ही 75 किंवा ही 87 नाही पाहिजे किंवा ह्याच्यामध्ये एक मेजर डिफरन्स नव्हता पाहिजे. ही जर इथे 60 हवी होती तर त्याच्या जागी ही 75 आहे आणि ही 87 आहे. म्हणजे एकंदरीत काय होते की महाग प्रीमियम इथे आहेत. ऑप्शन बायर साठी ही एक चुकीची गोष्ट आहे आणि ऑप्शन सेलर साठी ही एक ऍडव्हान्टेज आहे. त्याच्यामुळे इंडिया विक्स जेव्हा पण हाय असणार तेव्हा ते बेनिफिशियल असणार आहे ऑप्शन सेलर साठी आणि हे डिसएडव्हान्टेज असणार आहे ऑप्शन बायर साठी, कारण की आपण इथे महाग प्रीमियम विकत घेत आहोत ज्याची व्हॅल्यू आता इथे नॉर्मली आपण पाहतो की ऍट द मनीच्या ज्या व्हॅल्यू असतात त्याची प्राइस ही जवळजवळ सेम किंवा थोड्या पॉइंट मध्ये डिफरन्स असतो. परंतु इथे आपण डिफरन्स पाहू शकतात की 75 87 एक 12 पॉईंटचा डिफरन्स आलेला आहे. म्हणजे इथे आपण जवळजवळ पाहू शकतो की आपण हा पुट जर बाय करतोय तो आपण तो महागच घेत आहोत. आणि असंही जेव्हा इंडिया विक्स वाढते तेव्हा हे प्रीमियमच्या व्हॅल्यू मध्ये ही वाढ होत असते. ऍट द मनी म्हणा किंवा थोडं OTM गेलं तरी पण त्यांच्या ज्या बेस व्हॅल्यू आहेत त्याच्यापेक्षा ते महाग ट्रेड करत आहेत. जर ही उद्या 25 झाली, 30 झाली तर इथे 75 जिथे त्याची व्हॅल्यू असायला हवी होती, आता जर ही इंडिया विक्स 30 वर असती तर ही 75 च्या जागी 95 किंवा 85 अशी ट्रेड करत असती. म्हणजे काय की इंडिया विक्स जर हाय आहे तर प्रीमियम ही हाय, मार्केटमध्ये प्रीमियमची व्हॅल्यू हाय आहे कारण की पॅनिक सिच्युएशन आहे.
सेलर हा महाग विकतो बायरला, कारण की सेलर हा कधी पण प्रीमियम रिसिव्ह करत असतो. जर आपल्याला ऑप्शन बद्दल जर नॉलेज असेल तर आपण ते समजू शकतात की सेलर हा पॅनिक सिच्युएशन मध्ये आपला महाग विकणार आहे, आणि बायर जर ते महाग विकत घेतोय तर नंतर जेव्हा ही इंडिया विक्स कूल ऑफ होणार, किंवा जसं इलेक्शनचं हे जवळ येणार, किंवा उद्या किंवा येणाऱ्या काही दिवसामध्ये इलेक्शन बाबत काही गोष्टी समजून आल्या, मार्केटला एक डायरेक्शन समजली की ह्या डायरेक्शन मध्ये जायचंय, तेव्हा ती विक्स कूल ऑफ होते आणि जे प्रीमियम आहे त्याची व्हॅल्यू हळूहळू डाऊन व्हायला चालू होते. म्हणजे जर फेवर मध्ये असेल तर तिथूनचे प्रीमियम ऑब्विसली वाढणार, पण मार्केट जर कन्सॉलिडेशन झालं किंवा तुमच्या अपोजिट मध्ये फिरलं तर त्या दुसऱ्या साईडच्या ऑप्शनच्या व्हॅल्यू ह्या फटाफट डिक्रीज व्हायला चालू होणार. म्हणजे आपलं डिस्कस करायचं रिझन एवढंच आहे की इंडिया विक्स वाढत आहेत म्हणजे ऑप्शन बायरने अलर्ट होणे गरजेचे आहे. ऑप्शन बायर हा इथे आपण ऑप्शन ऍज अ ऑप्शन बायर रिटेलर जो आहे आपण त्या ऑप्शन बायर कडे आपला फोकस जास्त असतो, आणि आपण इथे अलर्ट व्हायला पाहिजे की इंडिया विक्स आता वाढत आहेत, तर आपण ऍज अ ऑप्शन बायर म्हणून अलर्ट राहिलं पाहिजे, कारण की आपण महाग प्रीमियम मार्केटमधून रिसिव्ह करत आहे. आपण महाग मध्ये तो प्रीमियम कॉल किंवा पुट जो पण घेत आहोत तो महाग घेत आहोत. तर अशा वेळी आपल्याला एक तर हेजिंग करून चालायचं आहे. जर तुम्हाला क्रेडिट स्प्रेड वगैरे ह्या गोष्टी माहिती असेल तर त्या पद्धतीने मार्केटला तुम्ही टॅकल केलं पाहिजे. आयरन कॉन्डर, स्ट्रॅडल, स्टँगल, जर तुम्ही हेजिंग करू शकतात तर जेव्हा पण विक्स ही हाय असते तेव्हा आपण हेजिंग सोबत मार्केट प्ले केलं पाहिजे. जसं आता इथे आपण पाहू शकतो की एक पोझिशन आपली चालू आहे, त्याच्यामध्ये आपण आयरन कॉन्डर विकली बेसिसवर प्ले केलेला आहे, कारण की आपल्याला इथे माहिती आहे की मार्केट हा पॅनिक आहे, त्यामुळे आपण अग्रेसिव्ह बाईंग कडे न जाता काही पर्सेंटेज साठी, आता आपण हा एक डेमो म्हणून इथे चालवत आहेत, तर त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की आपण एक एक लॉटनेच केलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपण पाहू शकतात की एक रेंज मिळालेली आहे आपल्या मार्केटमध्ये. जर उद्याची निफ्टीची एक्सपायरी ही 21,775 ते 22,324 ह्याच्यापर्यंत जरी झाली तरी आपल्याला काहीही लॉस होणार नाहीये. मग अशा पॅनिक सिच्युएशन मध्ये आपण एक झोन प्ले केला, किंवा आपल्याकडे जर स्ट्रॅटेजीज असतील, आपल्याकडे हेजिंगची नॉलेज असेल, किंवा क्रेडिट स्प्रेड वगैरे करून अनालिसिस करून ट्रेड करता येत असेल, तर अशा वेळी आपण ह्या पद्धतीने मार्केट प्ले केलं पाहिजे. कारण की आपण जर नेकेड बाईंग अशा दिवसामध्ये करणार तर आपण लॉसेस फेस करण्याचे चान्सेस वाढतात. लॉसेस होण्याचे चान्सेस असे पण ऑप्शन बाहेरचे जास्त असतात, आणि अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला हे कळत नाही की इंडिया विक्सचं काय त्याच्याशी रिलेशन आहे, आणि आपल्याला हा नॉलेज नसतो की महाग प्रीमियम आपण बाय करत आहात. इलेक्शनचे निकाल लागेपर्यंत मार्केटमध्ये बहुतेक तरी ही सिच्युएशन राहणार, आणि आपण इंडिया विक्स ही वाढती बघणार आहोत, म्हणजे प्रीमियमच्या व्हॅल्यू ह्या वाढत जाणार आपण बघणार आहोत. तर हे जे बेनिफिट असतो तो ऑप्शन बायरला असतो, आणि जसं तुमच्या अपोजिट अशा सिच्युएशन मध्ये जर तुम्ही ऑप्शन बाईंग केले आणि थोडंसं कन्सॉलिडेट झालं मार्केट, किंवा तुमच्या अपोजिट गेलं, तर तुम्ही घेतलेल्या प्रीमियमची व्हॅल्यू ही फटाफट डिक्रीज व्हायला चालू होते. आता इथे आपण पाहू शकतो की आपण जो विकली जो मागच्या गुरुवारी पासून कॅरी केला होता त्याच्यामध्ये आपला मार्केट कितीही इंडिया विक्स वाढू दे कमी होऊ दे तरी आपला लॉस हा इकडे लिमिटेड, प्रॉफिट लिमिटेड, आणि आपला एक चांगला झोन पण त्याच्यामध्ये मिळत आहे की 400-350 पॉईंट मागे, 350 पॉईंट पुढे, असं हे मागच्या गुरुवारी जेव्हा हा बनवला होता तेव्हा आपला तो प्रोटेक्ट करत होता. आणि आता आपण पाहू शकतो की ह्याच्यामध्ये एक प्रॉफिटच चालू आहे, आणि मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता तर मागच्या काही दिवसामध्ये जी मुवमेंट आहे ती वर खाली अशी मुवमेंट आहे, आणि अशामध्ये जर आपण नेकेड बाईंग केली असती, आता ह्या फॉल नंतर मार्केट इथून जम्प झालेला आहे, आणि आज पुन्हा सकाळी एक शार्प खाली मुवमेंट देऊन पुन्हा अपसाईड पकडत आहे. आता पुन्हा डाऊन साईडला तो येऊ शकतो, पण अशामध्ये जर आपण ट्रेडिंग करायला गेलो तर आपण फसू शकतो, कारण की एक मोठ्या मुवमेंट येतात आणि त्याच्यामध्ये प्रीमियम लगेच इरोड होऊन जातो. आता इथे समजा तुम्ही पुट बाय केलं असतं तर पटकन त्या पुटची व्हॅल्यू ही डिक्रीज झाली असती ह्या रॅलीमध्ये, आणि इथपर्यंत तर प्रीमियम तर आपला खाऊनच गेला असता. आता जर सकाळी कोणी पुट बाय करतोय तर पटकन त्याला इरोड करण्यासाठी इकडे एक मोठ्या मोठ्या मुवमेंट येत आहेत, बरोबर. आता इथे कोणी बाईंग केलेलं आहे तर त्याचं प्रीमियमची व्हॅल्यू ही इकडे खाऊन जाणार, कारण की तो महाग प्रीमियम ऑलरेडी आपण बाय केला आहे आणि आता कन्सॉलिडेशन चालू आहे.
म्हणजे ज्या कोणी इथे बाय केला आहे पुट, समजा 19-22-200चा पुट बाय केला आहे, तर त्याची व्हॅल्यू इथे ही कमी होत जाणार आहे. कारण की आपण तो महागात विकत पण घेतला होता आणि आता मार्केट इथे कन्सॉलिडेशन मध्ये आहे. त्यामुळे अशा वेळी आपण एक झोन मध्ये प्ले करायचं, एक नॉर्मल पर्सेंटेज साठी प्ले करायचं. जास्त मार्केटमधून अशा वेळी आपण अचीव करू शकत नाही. आपल्याला वाटतं की मोठी मुवमेंट, इलेक्शन आहे, हे होणार, परंतु आपण जर तिथे नेकेड बाईंगच्या साईडला गेले तर आपला लॉस होण्याचा चान्सेस हा जास्त आहे. कारण की मार्केट मोठ्या मोठ्या मुवमेंट देणार आणि प्रीमियम इरोड फास्ट होत राहणार. तर आपल्याला हेच डिस्कस करायचं होतं की इंडिया विक्स बहुतेकांना माहित नसते की इंडिया विक्सचा इम्पॅक्ट, किंवा आपण समजा इंडिया विक्स वाढत आहे त्याचा मला काय फरक पडणार आहे. मी तो ऑप्शन बाय करून तिथून निघून जाणार आहे, किंवा ऑप्शन बाईंग करून माझी मुवमेंट घेऊन निघून जाणार. पण जर अशा वेळी तुमच्या अपोजिट मुवमेंट येते किंवा कन्सॉलिडेट मार्केट होतो, तर तुम्ही किंमत जसं आधी सांगितलंय की तुम्ही महाग प्रीमियम घेताय, त्यामुळे तो प्रीमियम फास्ट त्याच्यामध्ये इरोड होतो आणि डीके फटाफट व्हायला चालू होतो. त्याच्यामुळे ऑप्शन बाईंग अशा वेळी अवॉइड करणं कधीही योग्य, जेव्हा इंडिया विक्स वाढत असते. तर पुन्हा आपण इथे दाखवू शकतो की इंडिया विक्स ही कशी आपण पाहू शकतो. तर इंडिया विक्स इंडेक्स म्हणून आपण जेव्हा सर्च करतो तेव्हा आपल्याला इंडिया विक्स दाखवत असते. आपण डे तिचा हे पाहू शकतो की किती इंडिया विक्स आहे. आता पहा, एक रॅली नंतर इथे थोडी काल आणि आज मध्ये शांत झाली दिसते, परंतु इथे कन्सॉलिडेट होऊन इंडिया विक्स ही वाढूही शकते याच्या पुढे. म्हणजे जेव्हा आपण 15च्या वर इंडिया विक्स आपण पाहू तेव्हा ती जास्त प्रीमियम महाग आहेत ऑप्शनचे, असं आपण समजू शकतो. आणि अशा वेळी आपण जर हेजिंग म्हणजे ऑप्शन सेल करून त्याला हेज करतो, किंवा जे नेकेड सेलिंग करतात त्यांच्यासाठी ते बेनिफिशियरी असते. नेकेड सेलिंग आपण करायची नाहीये, कारण की नेकेड सेलिंग मध्ये अनलिमिटेड लॉसचे चान्सेस असतात. तर आपण अशा प्रकारे त्याला हेज करू शकतो. समजलं? तर इतकंच आपल्याला या व्हिडिओ मध्ये डिस्कस करायचं होतं. इंडिया विक्स बाबत आपल्याला नॉलेज घ्यायचं होतं की इंडिया विक्स म्हणजे काय, आणि ती जेव्हा वाढते तेव्हा त्याचा ऑप्शनवर परिणाम कसा होतो. तर एकंदरीत समरी अशी आहे की इंडिया विक्स जेव्हा पण वाढते तेव्हा ऑप्शनचे प्रीमियम हे आपल्याला महाग मिळतात मार्केटमध्ये. कारण की जो सेलर असतो तो त्याची रिस्क जास्त असते, त्याच्यामुळे तो ज्याचं प्रीमियम 60 असायला हवं त्याचं प्रीमियम तो 80 वगैरे असतो, तेव्हा म्हणजे 80ला विकतो आपल्याला, की मला मार्केटमध्ये सध्या सिच्युएशन पॅनिक आहे त्याच्यामुळे मी तो 60ला न विकता 80ला विकतो. जर आपल्याला सोप्या भाषेत सांगायचं तर असं आपण त्याला समजू शकतो. आणि आपण तो 80ला जेव्हा त्याच्याकडून घेतो तेव्हा मग आपण त्याचे महाग महाग आपण त्याला बाय करत आहोत हे आपल्या लक्षात असायला हवं, जेव्हा पण आपण विक्स जास्त असताना बाईंग करतो. आणि जेव्हा आपण हेजिंग किंवा त्याच्यासोबत हेज करत असतो तेव्हा आपण त्याला प्रोटेक्ट करत असतो. मग अशा वेळी आपल्याला हेजिंग बद्दल नॉलेज असणं गरजेचं आहे. त्यामुळे नुसतं नेकेड बाईंग सतत मार्केटमध्ये करणं हे फायद्याचं नसते. ठीक आहे, धन्यवाद. आपण इथेच व्हिडिओ थांबूया. आपल्याला हेजिंग वगैरे बद्दल जर नॉलेज अजून किंवा व्हिडिओज पाहिजे असेल तर आपण कमेंट करून नक्की सांगू शकता. धन्यवाद.